सांगा, आज तुम्ही भेट दिलेली आहे, नेमकं काय कारण होतं, काय चर्चा झाली? महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. त्याचा हा तिसरा टप्पा म्हणजे अनेक महानगरात आरोग्य अधिकारी निबंधकांनी तो माणूस तसा माणूस अस्तित्वात नसताना जन्म प्रमाणपत्र दिले. मुंबई महापालिकेत 87,347 बोगस जन्म प्रमाणपत्र दिले गेले. अशाच पद्धतीने आता महाराष्ट्रातल्या बाकी महापालिकेत मी स्वतः जाऊन तपास करतोय, चेक करतोय. या संबंधात उद्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने विशेष बैठक पण बोलवली आहे. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी अशा पद्धतीने खोटं बोलून जन्म प्रमाणपत्र प्राप्त करत आहेत. गेल्या वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहे. आम्हाला भीती आहे की या जन्म प्रमाणपत्राचा उपयोग जो महाराष्ट्रात आता SIR सुरू होत आहे, त्या SIR मध्ये बांगलादेशी मतदार होण्यासाठी त्याचा उपयोग करणार. या ठिकाणी काही जे इतर देशातले असतील किंवा बांगलादेशी किंवा पाकिस्तान, त्यांची गरोदर स्त्रिया असतील, त्यांचा जन्म इकडे केला जातो, पण असे कुठे हे नाहीये की वडिलांचा जन्म दाखला बघून नंतर आपला जन्म दाखला दिला जातो, अशी काही तरतूद आहे का? आता महाराष्ट्र सरकारने नियमावली घोषित केली आहे आणि त्याप्रमाणे जो घोटाळाचा उदाहरण मध्ये 2024 मध्ये 3 लाख अर्ज आले होते. नवीन नियमावली आल्यानंतर या 2026च्या 4 महिन्यात सगळे मिळून महाराष्ट्रात 140 पण अर्ज आलेले नाही. पण तशाच पद्धतीने आता जे जुने जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते त्याचा डुप्लिकेटच्या नावाने नवा घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात आता SIR जून महिन्यापासून सुरू होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 64 लाख बोगस नावं बांगलादेशीची रद्द करण्यात आली. बिहारमध्ये 57 लाख रद्द झाली. आम्हाला शंका आहे महाराष्ट्रात अशा प्रकाराने बोगस दुबार बांगलादेशी 50 लाख नावं मतदार यादीतून कट होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.